खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी मिळवली असल्यास IAS पूजा खेडकरवर कारवाई करा, दिव्यांग संघटनेची मागणी। काल दिनांक 13/7 रोजी पुणे येथील दिव्यांग कल्याण आयुक्त यांना निवेदन देण्यात आलं। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयाने दिल्याचं समोर आलंय। 2018 मध्ये डोळ्याचं दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं आहे। 2020 ला मानसिक आजार असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। डोळे आणि मानसिक आजार याचे एकत्रित 2020 आणि 2021 ला प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे। शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्या नोंदी आढळून आल्या आहेत। या सर्वांची चौकशी करण्यासाठी आज दिव्यांग बांधवांकडून पुणे दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांना निवेदन देण्यात आलं। पूजा खेडकर यांची चौकशी करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पोलीस आयुक्त पुणे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी रफिक खान, सुरेखा ढवळे, धर्मेंद्र सातव, आकाश दिलीप कुंभार, विष्णू गुंडाळ, सुनंदा ब्राह्मणे आदी उपस्थित होते। डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे। अरे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अपंग चुकीचा, अपंग चुकीचा, यस हो। पूजा खेडकरवर कारवाई झालीच पाहिजे। पूजा खेडकरवर कारवाई झालीच पाहिजे। खोटे प्रमाणपत्र घेऊन IAS अधिकारी होणाऱ्या पूजा खेडकरवर कारवाई झालीच पाहिजे। गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। दिव्यांग हक्क कायद्यानुसार दिव्यांग पूजा खेडकरवर कारवाई झालाच पाहिजे। मैं क्या बोल रहा हूँ वो ठीक से समझ गया मैं आपकी, लेकिन मेरे इसके आगे देखो आपने जो कर्मचारी है उसके मोबाइल पे आ रहा है। एक मिनट पूछो अंदर जाके मैडम, एक मिनट सब आया कि नहीं आया है आपका चैनल के मीडिया की बात पे आपका ये उत्तरदायित्व था। आपको कैसे मालूम नहीं होगा? किसी भी हालत में इसकी जांच लूंगा और अगर वाकई में वो फ्रॉड है तो उसके ऊपर ज्यादा से ज्यादा सजा दिलाने की मैं अपनी तरफ से पूरी कोशिश करूंगा। आप बोल रहे हैं कि आप पेपर लाकर दो, सबूत लाकर दो, तो हम दिव्यांग लोग सबूत लाने के लिए थोड़ी है। वो सबूत लाने के लिए आप CP ऑफिस में स्पेशल पत्र दीजिए, CP ऑफिस में। ठीक है, ठीक है, ये बात आपकी सही है, ये बात बिल्कुल सही है, ये आपकी बात। देखिए आप जो बोल रहे बात सुनिए, इसका दखल हम जरूर लेंगे, इसमें कोई सवाल ही नहीं। वही बोल रहे हैं भाई, इनकी एक आदमी या एक इनकी खुद की बात नहीं करता हूँ, जनरल किसी भी दिव्यांग के हमने बोला उसमें सब तो ऐसा नहीं होना चाहिए ना। जो सही दिव्यांग है उसके ढवळे, अपंग क्रांती आंदोलन संघटनेची राज्य महिला अध्यक्ष। आपण आज TV चॅनल माध्यमातून वृत्तपत्रातून 2 दिवस झाले IAS अधिकारी म्हणून ज्यांनी खोटे प्रमाणपत्र दिव्यांगत्वाचं अंधत्व दाखवून ज्यांनी प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून उपलब्ध करून आपल्याला दिव्यांगांचे हक्क डावलून त्या पदावर रुजू झालेल्या IAS पूजा खेडकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एकीकडे खोटं प्रमाणपत्र घेऊन आपण एक IAS अधिकारी पदाला एक काळिंबा भासलेला आहे आणि एकीकडं ज्या डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र दिले गेलेले आहे त्यांच्यावर सुद्धा कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे। जे समाज कल्याण खातं माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आहे, आता ते या भूमिकेवर काय भूमिका घेतात? निश्चित समिती गठीत करून चालणार नाही। दिव्यांग हक्क कायदा 2016च्या नुसार कलम 92 नुसार यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी काल आम्ही राज्य आयुक्तांनाही केलेली आहे। पुणे जिल्ह्याचे CP जॉईंट कमिशनर आहे त्यांच्याकडे केलेले आहे। जर या पूजा खेडकरला कोणीही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर अपंग क्रांती आंदोलन संघटना संपूर्ण राज्यभर सर्व दिव्यांग रस्त्यावर उतरतील। एकीकडे आमचा दिव्यांग बांधव मेहनतीने स्पर्धा परीक्षेला उतरत आहेत आणि एकीकडे त्यांचे हक्क छीनले जात आहेत। हे कितपत योग्य आहे? तरी माझी विनंती आहे, आरोग्य खात्याचे तानाजी सावंत मंत्री महोदय यांनी सुद्धा याच्यावर लक्ष घालून जे संबंधित डॉक्टर असतील याच्यामागे कुठं रॅकेट आहे का याची सुद्धा सखोल चौकशी करून 24 न्यूज संपादक विभाग पुणे।